हाय ख्याति, सर्वेश, दीपक, आदित्य, आकाश, सोहम, ओजस, अदिति. Yo, what is that? Yo, Aditi. Hi, Aditya. Good evening, Ojas. So yes, we were in the exercise 3.3. Oh, good evening, Janvi. चलो जॉईन हो रहे हैं धीरे धीरे. ज्यांनी जॉईन केलंय सगळ्यांनी हाय, हॅलो, गुड इव्हनिंग काहीतरी चॅटबॉक्स मध्ये नक्की टाकायचं आहे. हॅलो सोहम, गुड इव्हनिंग. हाय आकाश, हाय आर्या, हाय सर्वेश, हाय दीपक. येस, चलो एक्सरसाइज 3.3 तुमचा टेक्स्टबुक मधला चाललेला होता. सगळ्यांसमोर टेक्स्टबुक आहे सध्या? टेक्स्टबुक आहे का सध्या? येस, व्हेरी गुड. काल आपण सॉल्व्ह केले होते. 5 क्वेश्चन्स झाले होते आपले. 6th वन तुम्ही करणार होमवर्कला. शॅल आय स्टार्ट क्वेश्चन नंबर 2? लेट्स फिनिश दिस एक्सरसाइज एंड टाइम बचा तो स्टार्ट करते हैं नेक्स्ट मेथड. क्वेश्चन नंबर 2, पेज नंबर कितना है? 53. पेज नंबर 53, क्वेश्चन नंबर 2 फ्रॉम द एक्सरसाइज. समोर क्वेश्चन आहे त्यामुळे मी शॉर्ट मध्ये क्वेश्चन लिहीन बोर्डवर. ठीक आहे. Solve 2x plus 3y equal to 11, 2x plus 3y equal to 11, 2x minus 4y equal to minus 24, and hence find out m if y equal to mx plus 3. This is the question. Okay? So we need to solve these two equations. आता सध्या आपण substitution method पाहिलेली आहे. So we will solve these two equations by substitution method. X and Y निकालते हैं. Okay, चलो start करो. Given equations are. तुम्ही नोटबुक मध्ये सध्या फक्त हेडिंग, तुम्हाला माहिती की एक्सरसाइज मधला क्वेश्चन आहे. जस्ट पुट द क्वेश्चन नंबर, करेक्ट क्वेश्चन नंबर ठेवा आणि डायरेक्ट आन्सर सॉल्व्ह करायला चालू केलं तरी चालेल. ठीक आहे. क्वेश्चन लिहिण्याची गरज नाही. डायरेक्ट आन्सर सोडवायला चालू करूया आपण. जस्ट पुट द क्वेश्चन नंबर करेक्टली. गिवन इक्वेशन्स आर 2x plus 3y equal to 11. Okay. And 2x minus 4y equal to minus 24. चलो सब्स्टिट्यूशन मेथड अप्लाई करा. आला पण x is equal to -2, y is equal to 5. बाकीच्यांचं काय मिळतंय बघूया. व्हेरी क्विक. आधी सॉल्व्ह केलेलं सांगत नाहीये ना? आत्ता सॉल्व्ह केलंय ना? आत्ता सॉल्व्ह केलंय ना सगळ्यांनी? -2, 5, -2, 5. सगळ्यांचं -2, 5 येत आहे. मी काय करते, सेकंड इक्वेशन वरून 2x -24 इकडे घेते, +24, 4y तिकडे आहे. Answers are given behind. कोणी हँड रेज ऑप्शन प्रेस केलं? सानिका, बोलायचंय का माझ्याशी? सानिकाने हँड रेजचं ऑप्शन प्रेस केलंय. सानिका, डू यू वॉन्ट टू टॉक टू मी? ओके, चुकून झालं. सो y इक्वल टू काय आला? 2x plus 24 upon 4. एव्हरीवन हॅज डन? सगळ्यांनी सॉल्व्ह करून झालं? सगळ्यांचं सॉल्व्ह करून झालं का रे? हा y आला. ही y ची व्हॅल्यू मी कुठे ठेवणार? पुट दिस y in equation 1.
put y in 1. So 1 is 2x plus 3 into y. Y is 2x plus 24 upon 4 is equal to 11. एवढ्या लवकर कसं काय सॉल्व्ह झालं? स्टेप बाय स्टेप व्यवस्थित करा, ऑनेस्टली करा आणि नुसतं मागचा आन्सर सांगू नका मला आता बाळांनो. ओके, ही तुमची एक्स्ट्रा प्रॅक्टिस होतीये, याचा यूज नक्कीच खूप छान होणार आहे मार्क्स मिळवण्यासाठी. It will be much more fast. Yes, I know that, Aditi. It will be more fast and yes, quickly by elimination method obviously, कारण just multiply करायचं, कोइफिशियंट इक्वल बनवायचे. मग तुम्ही तसं केलंय का? बरोबर आहे. एक्झाम मध्ये हा क्वेश्चन कसाही आला रॅन्डमली आपण तिथे डिसिजन घेऊ शकतो, कारण तिथे काही दिलेलं नाहीये सबस्टिट्यूशनने अप्लाय करा. एलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह करायचं, एक्स वाय काढणं मेन आहे. एक्स वाय मिळाला की त्या इक्वेशन मध्ये ठेवायचा, एम मिळवायचा. येस, ठीक आहे. या एक्सरसाइज मध्ये हा क्वेश्चन आहे, म्हणून जरुरी नाही की तो सबस्टिट्यूशनने सोडवायचा, कारण तसं काही स्पेसिफिकली त्यांनी दिलेलंच नाहीये की ते सबस्टिट्यूशनने सॉल्व्ह करा म्हणून. ठीक आहे, मी हे कम्प्लीट करते तरी इथे. मल्टिप्लाइंग थ्रू आउट बाय 4, मल्टिप्लाइंग बाय 4, 4 2 जार 8x, इकडे 3 2 जार 3 ने आतमध्ये मल्टिप्लाय 6x प्लस 24 3 जार 72, आणि इकडे पण 4 ने मल्टिप्लाय केल्यावर 44. येस, 14x, 44 मायनस किती आला रे x तुमचा? -2 आला होता. इकडे आला -28, x -2 आला ना, आणि y किती आला होता? डायरेक्ट लिहू मी. x -2 आलाय आणि y किती आलाय? 5 आलाय का y? डायरेक्ट लिहू मी. झालाय सॉल्व्ह करून सगळ्यांचा y. येस, x आणि y मिळालेला आहे आपला. x ची व्हॅल्यू कोणत्या पण इक्वेशन मध्ये ठेवा आणि y कॅल्क्युलेट करा. y 5 आलाय. And now last step, put this value of x and y. दिसतोय का इकडे? Put this value of x and y in y equal to mx plus c. So y आलेला आहे तुमचा 5 equal to m, x आलाय -2 plus what is c? What is c? c काय घेणार? सॉरी 3 दिलाय त्यांनी. ओके, y equal to mx plus 3. ऍक्च्युली y equal to mx plus c ना, ही स्ट्रेट लाईनची इक्वेशन आहे नंतर तुम्हाला. ठीक आहे, कोऑर्डिनेट ज्योमेट्री मध्ये बघणार आहे तुम्ही किंवा नेक्स्ट इयरला. सो ओके बाबा, 5 - 3, ये हो गया 2, ये हो गया -2m, 5 - 3 2, तो m आ गया -1. करेक्ट, m आ गया -1. सो सगळ्यांचं झालेलं आहे सॉल्व्ह करून. व्हेरी नाईस. आता जरा मला सांगा, तुमच्या समोर टेक्स्टबुक आहे, क्वेश्चन नंबर 3 मध्ये 6 वर्ड प्रॉब्लेम्स आहेत. मला सांगा त्यातलं कुठलं घेऊ? कोणाला कुठलं अवघड जात आहे, कुठलं समजायला अवघड वाटतंय? क्वेश्चन नंबर 3 मध्ये 6 वर्ड प्रॉब्लेम्स आहेत. माझा आवाज येतोय ना सगळ्यांना? तुम्ही वाचून मला सांगा की मी कुठलं घेऊ. येस, 4 और 6. ठीक है, 4 टॅक्सी वाला, 6 5 years ago. 5th वाला, 5th सोपा आहे, 5th येतो सगळ्यांना. मग ठीक आहे, मी 4 5 6 घेऊ का? 4 5 6 घेऊ. 1 2 3 तुम्ही करणार पक्का? सगळ्यांना 4 5 6 हवाय? सो येस, चलो मग 4 5 6 समजून घेऊया कसं करायचं. असं समजून घ्यायचं की ते परफेक्टली डोक्यात गेलं पाहिजे व्यवस्थित. आता 4th क्वेश्चन पहिला बघूया आपण. क्वेश्चन नंबर 4. सगळ्यात पहिला कोणता पण वर्ड प्रॉब्लेम करताना त्या प्रॉब्लेम मध्ये काय काय दिलंय हे नीट समजून घ्यायचं. एक स्टोरी डोक्यामध्ये तयार करायची, काय दिलंय हे. ठीक आहे,
every word problem. Just read the word problem carefully. Make a story in your mind. How? The taxi charges in a city consist of fixed charge together with charge for the distance covered. आता आपल्या इकडे टॅक्सी ओला वगैरे असतात, ठीक आहे. आपण रिक्षाचं एक एक्झाम्पल घेऊया. ओके, रिक्षा आपल्याला यूज टू आहे बऱ्यापैकी. तुम्हाला माहिती आहे रिक्षामध्ये बसल्या बसल्या किती चार्जेस असतात फिक्स्ड? रिक्षामध्ये बसल्या बसल्या मीटर पडल्या पडल्या किती चार्जेस असतात रे फिक्स्ड सुरुवातीला? नाही, 12 नाही. नाही 12 नाही. मी रिक्षामध्ये बसल्यावर तर नाही. 18, येस. ओके, 18. हा 35. श्रीराज रिक्षामध्ये बसल्या बसल्या मीटर 35च पडतो डायरेक्ट. बसल्या बसल्या 18 रुपीजचं डायरेक्ट मीटर पडतं. म्हणजे याचा अर्थ ते फिक्स्ड आहे. आणि मग तिथून पुढे तुम्ही जेवढं डिस्टन्स जाता तेवढं चार्ज पडतो. कधी कधी आपण जवळ जरी जात असेल तरी 18 रुपीजच होतात बघा, त्याच्यावर जात नाही. आणि आपण थोडंसं लांब गेलो तर तेवढं जेवढे डिस्टन्स कव्हर केले त्यानुसार रेट वाढतो. तसं the taxi charges in a city consist of a fixed charge together with the charge for the distance covered. For a distance of 10 kilometer distance cover केलं तर टॅक्सीचा चार्ज किती पडतो? ₹105. And for a journey of 15 kilometer ट्रॅव्हल केलं तर टॅक्सीचा चार्ज पडतो ₹155. What are the fixed charges and the charges per kilometer? How much does a person have to pay for traveling a distance of 25 kilometer? आपण तो माणूस आहे असं समजायचं स्टोरीमध्ये. चलो घुसेंगे स्टोरी में. आपण तो माणूस आहे, आपण टॅक्सीमध्ये बसायचंय. सो टॅक्सीचा मीटर पाडल्या त्याचं एक काहीतरी फिक्स्ड अमाऊंट आहे. आपल्याला ते माहित नाही, ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय. म्हणजे आपला एक्स काय आहे रे पहिला? येस, नीट क्वेश्चन परत एकदा वाचा आणि मला सांगा की एक्स काय लिहू मी. व्हॉट इज एक्स इज इक्वल टू? येस, बरोबर अदिती. लेट फिक्स चार्ज. क्वेश्चन सगळ्यांना व्यवस्थित समजलं का रे? क्वेश्चन सगळ्यांना व्यवस्थित समजला ना? टॅक्सीमध्ये आपण बसलोय, मीटर खाली पडला, फिक्स चार्ज तो एक्स आहे, आपल्याला माहित नाहीये, तोच आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे. लेट फिक्स्ड चार्ज इज इक्वल टू एक्स अँड चार्जेस पर किलोमीटर इज इक्वल टू वाय. चार्जेस पर किलोमीटर इक्वल टू वाय. आता मी टॅक्सीत जाऊन बसले, टॅक्सीचा मीटर पडला, याचा अर्थ फर्स्ट इक्वेशन गिव्हन दॅट मी बसले आणि टॅक्सी चालू झाली, मला जायचंय 10 किलोमीटर डिस्टन्सवर. म्हणजे त्याचे चार्जेस कसे असणार? बेसिक चार्जेस जे फिक्स्ड चार्जेस आहे ते तर असणारच असणार, प्लस किती किलोमीटर गेलेलो आहे आपण? 10 किलोमीटर गेलेलो आहे. म्हणजे 10 किलोमीटरचा तो चार्जेस पर किलोमीटर, 10 किलोमीटरचा तो रेट लागणार इज इक्वल टू किती रुपीज झालेले रे? 105 रुपीज झाले 10 किलोमीटर गेल्यानंतर. एक्स प्लस 10 वाय. आकाश चुकून प्लस झाला 10 आणि वायच्या मध्ये. एक्स प्लस 10 वाय इज इक्वल टू 105 रुपीज. ठीक आहे. अँड जर 15 किलोमीटर गेले तर जे काही चार्जेस असतील पर किलोमीटर त्याला 15 ने मल्टिप्लाय आणि या बेसिक चार्ज मध्ये ऍड. एक्स प्लस 15 वाय किती झालं रे? दुसरं दिलंय 155. सगळ्यांना इक्वेशन कळाली का रे? इक्वेशन समजून घेतलं व्यवस्थित? वर्ड प्रॉब्लेम कळाला काय दिलाय? येस, सगळ्यांना समजलंय काय दिलंय? फिक्स्ड चार्ज वर एवढा चार्ज पर किलोमीटर. ठीक आहे. आता हे सॉल्व्ह करायचा. आता इथं पण परत दिलेलं नाहीये की बाय सबस्टिट्यूशन मेथड वगैरे सॉल्व्ह करा. सो तुम्हाला ऑलरेडी दुसऱ्या मेथड माहिती आहेत, एलिमिनेशन मेथड वगैरे. सो तुम्ही करू शकता. ज्यांना सबस्टिट्यूशन अप्लाय करायचे सबस्टिट्यूशन अप्लाय करू शकता. ठीक आहे. कोणत्याही मेथडने करा, बिकॉज हिअर इट इज नॉट गिव्हन विच मेथड यू शुड अप्लाय. बाय एनी मेथड फाइंड आउट एक्स अँड वाय, देन वी विल सॉल्व्ह व्हॉट एव्हर द गिव्हन द नेक्स्ट. अजून काहीतरी त्यांनी विचारलेलं आहे. एक्स इज इक्वल टू 5, वाय इक्वल टू 10. ठीक आहे. सगळ्यांना सॉल्व्ह करू दे. सगळ्यांनी सॉल्व्ह करून मला आन्सर सांगा प्लीज.
वी शुड अप्लाय एलिमिनेशन मेथड. येस, ठीक आहे श्रीराज, यू कॅन अप्लाय एलिमिनेशन मेथड ऑल्सो. पूर्वा कधी आली? हळूच येऊन बसली का पूर्वा? मगाशी नव्हतीस ना तू? सो सगळ्यांचं x इज इक्वल टू 5 y इक्वल टू 10 आले, एलिमिनेशन मेथडनेच करताय का? मला सांगा जरा तुम्ही कुठली मेथड वापरताय? ज्यांनी ज्यांनी आन्सर काढलाय प्लीज मला सांगा, एलिमिनेशन मेथड वापरताय का सबस्टिट्यूशन? येस, ऑब्विसली एलिमिनेशन जास्त वापरताय. ठीक आहे, कुठलीही वापरा, सोपं जाईल ते, कारण तिथं काही तसं दिलेलं नाहीये. एक्स इज इक्वल टू, ए उलट श्रीराज उलट सांगितलं काहीतरी, x5 आणि y10 ना? श्रीराज उलट सांगितलं आन्सर. x इज इक्वल टू 5, y इक्वल टू 10. प्लीज मला सांगा, मी सॉल्व्ह करायची गरज आहे हा सम? मी सॉल्व्ह करून देऊ? मला तुम्ही जास्त सॉल्व्ह केलं पाहिजे म्हणून मी दिलेलं नाही हा. बट एकाने जरी म्हटलं की येस मॅम मी सॉल्व्ह करेन बोर्डवर, सगळ्यांना जमलंय? जेवढे स्टुडंट्स इथे सध्या आहेत बघतायत सगळ्यांना जमलंय? सगळ्यांनी मला आन्सर द्यायचंय. येस, व्हेरी गुड. पूर्वाला काय झालं? पूर्वा आन्सर देईना. बघा दीपक सॉल्व्ह करा म्हणतोय. ठीक आहे बाबा, पटकन सॉल्व्ह करते. दीपक एलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह करू का? येस दीपक, एलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह करू. ऍक्च्युली एलिमिनेशन मेथड आपण आज बघणार आहे, पण आपण एलिमिनेशन मेथडने करते मी इथे. मी काय करणार, दिस इज इक्वेशन 1, दिस इज इक्वेशन 2, 1 मायनस 2 करणार. ओके, 1 मायनस 2, दिस मायनस दिस, सबट्रॅक्शन केल्यानंतर काय होणार आहे? तुम्ही 2 मायनस 1 ला डिसिजन घेऊ शकता, कारण हे बिगर आहे हे स्मॉलर आहे. 2 मायनस 1 घेतलं तरी चालेल. ठीक आहे. सो सबट्रॅक्शन केल्यामुळे साइन चेंज, सेकंड इक्वेशनचे साइन चेंज. मोस्टली प्रेफर 2 मायनस 1. 2 मायनस 1 केल्यानंतर तुमचा पॉझिटिव्ह येईल, इथे सध्या निगेटिव्ह येते, -5y आणि इकडे किती आलं रे? -50. येस, -50 and that's why we got y as, दोन्हीचे मायनस मायनस कॅन्सल केले, y इक्वल टू 10. सो y इक्वल टू 10 आला. y तुम्ही कुठल्याही इक्वेशन मध्ये ठेवा, यू विल गेट x इज इक्वल टू 5. आणि लास्ट आन्सर कसं काढायचं आता? लास्ट आन्सर, येस क्विकली. देअरफॉर आफ्टर किती किलोमीटर आहे? लास्ट काय आहे? आफ्टर हाऊ मच डज अ पर्सन हॅव टू पे फॉर ट्रॅव्हलिंग अ डिस्टन्स ऑफ 25 किलोमीटर? आफ्टर 25 किलोमीटर, आफ्टर 25 किलोमीटर अ पर्सन हॅज टू पे, किती पे करावं लागेल? बेसिक चार्जवर 25 किलोमीटरचे चार्जेस. बेसिक चार्जवर, बेसिक तुमचा 5 रुपीज आहे. अरे किती स्वस्त आहे ना बेसिक. बेसिक 5 रुपीज आहे, प्लस 25 आणि पर किलोमीटर 10. ठीक आहे. सो 5 प्लस 250, 255. हा रेट आत्ताचा नक्कीच नाहीये बरं का, आधीचा कुठला तरी आहे, तोच सम आहे इथे. 5 रुपीज बेसिक चार्ज आताचे टॅक्सीवाले नक्कीच नाही घेणार.
येस, सगळ्यांचं झालेलं आहे सॉल्व्ह करून. व्हेरी गुड. रिक्षावाला, मस्त रिक्षावाला. रिक्षा नाहीये, टॅक्सी आहे आकाश. ओके, रिक्षा उलट रिक्षापेक्षा टॅक्सी महाग असते, तरी इथे बेसिक चार्ज 5 आहे. ते जुना कुठला तरी रेट आहे, मोदीच्या आधीचा, जो मोदी यायचा होता त्याच्या आधीचा रेट आहे तो. चलो क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 सॉल्व्ह करायला चालू केला का तुम्ही? क्वेश्चन नंबर 5 सॉल्व्ह करायला चालू केला का? इथे 255 रुपीज लिहा, युनिट लिहा 255 रुपीज, युनिट लिहायचं नाही. सो चलो बाबा, काय आहे क्वेश्चन नंबर 5? अ फ्रॅक्शन बिकम्स 9/11. सॉल्व्ह करायला चालू केलं का रे? हा का ना सांगा मला. इफ 2 इज एडेड टू बोथ न्यूमरेटर एंड डिनोमिनेटर. समझ के लेते हैं क्वेश्चन को अच्छे से. इसका मतलब एग्जाम्पल में न्यूमरेटर है, डिनोमिनेटर में है. ओके, if 3 is added to both numerator and denominator, it becomes 5/6. And a fraction becomes 9/11 if 2 is added to both numerator and denominator. Find the fraction. Yes, शुरू केले. Very good. Let the fraction is x upon y. Let the fraction is x upon y. करा करा करा. मग बाय गिव्हन कंडिशन, काय दिले कंडिशनचा शॉर्ट फॉर्म लिहिलाय मी तो. बाय गिव्हन कंडिशन अ फ्रॅक्शन बिकम्स 9/11 if 2 is added to both numerator and denominator, and a fraction becomes 5/6 if 3 is added to both numerator and denominator. Find the fraction. सगळ्यांना समजले का हे इक्वेशन कसे आले? सगळ्यांनी सेम दिले इक्वेशन. तुम्ही एक्स्ट्रा सम्स कशातून सॉल्व्ह करता? टेक्स्टबुक सोडून एक्स्ट्रा सम्स कशातून सॉल्व्ह करता? ओके, आता तुम्ही सांगा, तुम्हाला टेक्स्टबुक मधून सम्स हवेत का आरडी शर्मा? प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर वगैरे सगळं आपण घेणार आहे श्रीराज. येस, ऑब्विसली. डू यू वॉन्ट टू सॉल्व क्वेश्चन्स फ्रॉम अवर एनसीईआरटी टेक्स्टबुक और आरडी शर्मा? आरडी शर्मा, ठीक आहे. सो चलो, इक्वेशन्स तयार झालेले आहेत. सॉल्व दीज इक्वेशन्स. काय केलं तुम्ही या इक्वेशनला सिंपल फॉर्म बनवण्यासाठी? क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. इक्वेशन पहिली तयार काय झाली मला जरा सांगा. फर्स्ट इक्वेशन काय तयार झाली? मला फर्स्ट इक्वेशन तयार झालेली सांगा पटकन. आफ्टर क्रॉस मल्टिप्लिकेशन काय तयार झाली? 11x - 9y = -4. सगळ्यांची सेम तयार झाली का बघा? 11x - 9y = -4.
मी पहिला ही इक्वेशन सॉल्व करते. 11x plus 22 is equal to 9y plus 18. So 11x minus 9y, 18 minus 22 minus 4. 11x minus 9y is equal to minus 4. Yes. किती होतं फ्रॅक्शन? सेकंड इक्वेशन काय आली? सेकंड इक्वेशन सांगा पटकन. 6x minus 5y equal to minus 3. 6x प्लस सगळ्यांचे सेम आलं का बघा. 6x minus 5y equal to minus 3. आपापली इक्वेशन पोस्ट करा. 5y मी डायरेक्ट केला मल्टिप्लिकेशन. सो 6x minus 5y is equal to 15 minus 18. 6x minus 5y is equal to minus 3. दीपक आली का इक्वेशन बाळा तुझी पण? सेम इक्वेशन आली का? हाँ चलो इक्वेशन सॉल्व करा. काय अप्लाय करताय? सायमल्टेनियसच अप्लाय करताय का? सायमल्टेनियसच अप्लाय करताय. सेवन बाय 9 कशाचा आहे आदिती? एक्स आलाय का 7/9? आन्सर सांगा मला. -7 आणि 9 आलं सोहमचं. मग आदिती तू x7 सांगितला, सोहमचं -7 आलं. +7 +9 येतो सोहम. करेक्ट कर बाळा. +7 +9. x is equal to 7, y is equal to 9 येतो. आता इथे ऍक्च्युली सेम साइन असल्यामुळे कसंही मल्टिप्लाय करू शकता. इथे मी 5 ने मल्टिप्लाय करते आणि इथे 9 ने आणि सबट्रॅक्शन 7 आणि 9. येस x is equal to 7 आणि x is equal to 9. काय केलं? एलिमिनेशन मेथडच वापरली का? सगळ्यांनी एलिमिनेशन मेथड अप्लाय केली. दीपक सॉल्व केलं. सगळ्यांनी सॉल्व केलं. ख्याती, सर्वेश, दीपक, आकाश, आदित्य, रितेश, सोहम, ओजस, निषाद, श्रीराज, सनिका, प्रज्वल, कुणाल, मानसी, अदिती सगळ्यांनी सॉल्व केलं. x is equal to 7 आणि y equal to 9 आला. ओके सबस्टिट्यूशन वापरलं सानिकाने. ठीक आहे. Therefore required fraction is 7/9. Required fraction is 7/9. एलिमिनेशन वापरलं. ठीक आहे. चलो लास्ट एग्जाम्पल अभी. फाइव इयर्स अगो, नाही 5 years hence, म्हणजे 5 years पुढे. 5 years hence the age of Jacob will be 3 times that of his son. Full stop. 5 years ago Jacob's age was 7 times that of his son. What are their present ages? ठीक आहे. 5 years hence म्हणजे 5 वर्षांनंतर. After 5 years Jacob's age will be 3 times that of his son. So what will we consider x and y as? In the question number 6, let Jacob's age is equal to x. बरोबर. Jacob's age is equal to x and his son's age is equal to y.
So what should I write? 5 years hence, म्हणजे after 5 years. 5 years hence, age of Jacob, 5 years hence, age of Jacob will be, म्हणजे is किंवा equal to, will be, is 3 times that of his son. इसको भी 5 plus 5 करेंगे. बरोबर का बघा? 5 years hence, after 5 years, Jacob's age will be, means equal to 3 times that of his son's age. त्या सन्सच्या एजला सुद्धा आफ्टर 5 years करायचं. बरोबर? इक्वेशन कळाली? इक्वेशन काय आली मग? इक्वेशन सांगा मला. आफ्टर सॉल्विंग इक्वेशन काय आली? बाय फर्स्ट कंडिशन हे आलं. याची इक्वेशन तयार करा. नाउ by second condition, x plus 3y equal to 10. X plus 5 is equal to 3y plus 15. So x minus 3y equal to 15 minus 5. X minus 3y equal to 10 is the first required equation. Yes. Tell me second condition काय है? 5 years ago. आता 5 years ago पीछे जाओ. Jacob's age was 7 times that was his son's age. 5 years hence हो गया. अभी 5 years ago. X minus 5 is equal to 7 times that of his son. That is y minus 5. Tell me this equation. X minus 7y equal to minus 30. बरोबर. This is your second equation. Yes. Solve 1 and 2. बर, लक्षात घ्या. सध्या व्हॉट्सअपवर खूप छान रिस्पॉन्स येतोय. ओके, बऱ्याच कमेंट्स येत आहेत चांगल्या. जे कोणी अटेंड करतायत तुमच्याकडूनच. तुमचा रिस्पॉन्स जर असाच चांगला राहिला तर आपण टेस्ट सिरीज 10वीच्या त्यानंतर एक्झामच्या आधी तुमची सगळी रिव्हिजन, पूर्ण सिलेबसची रिव्हिजन हे आपण घेणार आहोत. प्रिव्हियस इयर्सचे सगळे क्वेश्चन्स, आर्काइव्ह आपण म्हणूया त्याला, प्रिव्हियस इयर्सचे सगळे क्वेश्चन्स ऍज अ वर्कबुक म्हणून सॉल्व्ह करून घेणार आहे. सगळी व्यवस्थित प्रॅक्टिस होईल. ठीक आहे. जसा रिस्पॉन्स वाढत जाईल, जसा तुम्हाला तुमची डिमांड रिस्पॉन्स वरून आम्हाला येत जाईल, त्याप्रमाणे आम्ही तिथे टेस्ट सिरीज, त्यानंतर प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन सॉल्व्ह करून घेणार आहे आणि रिव्हिजन सुद्धा घेणार आहे. ओके. काही क्वेरी असेल याच्याशी रिलेटेड तर तुम्ही सुमित सरांना नक्कीच कॉन्टॅक्ट करून विचारू शकता. सो काय आलं सगळ्यांचं? x40y10, x40y10. सो हमने उलट का दिलाय? x40y10. जॅकॉबचं ऑलरेडी जास्त असेल ना एज. जॅकॉब 40 असेल आणि सन 10 असेल ना. सोहमचं काय झालं? जॅकॉब छोटा आहे आणि सन मोठा झाला. ओके, जॅकॉब मोठा पाहिजे. x40y10 सगळ्यांचा आला. x40y10 इयर्स. ओके. आकाशचं काय? 4010. एवढा मोठा आहे जॅकॉब. येस, x40y10. Jacob is 40 years old and his son is 10 years old.
सर ठीक आहे, हा झाला आपला एक्सरसाइज. एलिमिनेशन मेथड नेक्स्ट लेक्चरला मी घेईन. एलिमिनेशन मेथडचे मला सांगा आता तुमच्या एक्सरसाइज मधले तुम्ही केलेले आहेत का सम्स ऑलरेडी? एलिमिनेशन मेथड एक्सरसाइज 3.4 जो आहे तुमच्या एक्सरसाइज मधले तुम्ही केलेले आहेत का सम्स? जरा मला सांगा, म्हणजे मला जास्तीत जास्त फोकस अवघड सम्सवर करायला. कारण जर तुम्ही ऑलरेडी ते सॉल्व्ह केले असतील तर मग मी परत करण्यापेक्षा मी जरा अवघड क्वेश्चनवर भर देते. म्हणजे वर्ड प्रॉब्लेम्स असतील किंवा मग आर डी शर्माचे क्वेश्चन्स असतील वर्ड प्रॉब्लेम्स, मी त्याच्यावर फोकस करते. विल इट बी ओके? येस. सो मग एलिमिनेशन मेथडचे मी वर्ड प्रॉब्लेम चालू करू का नेक्स्ट लेक्चरमध्ये डायरेक्ट? वर्ड प्रॉब्लेम मध्ये ऑब्विसली मी पहिला इक्वेशन तयार करून त्या इक्वेशन सॉल्व्ह करणारच आहे. ठीक है, गुड. ओके, सो नेक्स्ट लेक्चर में पढ़ते हैं एलिमिनेशन मेथड. आणि तुम्हाला काहीही डाऊट असेल तर चॅटबॉक्स मध्ये नक्की विचारा किंवा व्हॉट्सअपवर सुमित सरांना कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक है, चलो बाय बाय, टेक केयर, सी यू इन द नेक्स्ट लेक्चर. मिलते हैं कल. गुड नाइट. येस, वर्ड प्रॉब्लेम्स घेणार आहे मी आकाश. बाय बाय, डोंट वरी.